पुण्याच्या तळेगाव दाभाडे दिवसाढवळ्या माजी नगराध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। भाजपचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची गोळ्या झाडून धारदार शस्त्रानं वार करून अज्ञातांनी हत्या केली। शेळके यांच्या हत्येनंतर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या हत्येच्या निषेधार्थ तळेगाव बंद ठेवण्यात आलं। दरम्यान या हत्येप्रकरणी 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्यापैकी 3 जणांनी पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। या हत्येप्रकरणी आणखीन काही लोकांचा ताब्यात घेतलं जाऊ शकतं अशी माहिती आता वर्तवली जाते। कल्याणच्या खर्डी परिसरात अल्पवयीन बहिणीची छेड काढल्याचा आरोप करत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या मारहाण करणाऱ्या भावावर कारवाईची मागणी केली आहे। खर्डीतल्या दहिगाव परिसरात राहणाऱ्या अक्षय दुगेरे हा तरुण गेल्या काही दिवसांपासून आपल्या बहिणीची छेड काढत असल्याचा आरोप मारहाण करणाऱ्या भावाने केला आहे। तसंच याआधी बहिणीची छेड काढत असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे। पुण्यातला कुप्रसिद्ध गुंड बाबा बोडकेचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो समोर आल्यानंतर सगळीकडूनच तीव्र नापसंती व्यक्त होतीये। पुण्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यांच्या राहत्या सोसायटीची जागा बळकावल्याच्या प्रकरणात याच बाबा बोडकेचा सहभाग आहे, पण त्यांच्या नावाला घाबरून पोलीस किंवा प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मुंबईतील कलिनामध्ये 72 वर्षीय आरटीआय कार्यकर्त्याची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। ही हत्या भूमाफियाने केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। हत्येचं कारण अस्पष्ट असून मारेकऱ्यांना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी कलिनातील रहिवाशांनी केली आहे। दरम्यान याविरोधात कलिना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाहीये। मुंबई विमानतळावर एका भारतीय प्रवाशाला अवैधरित्या परदेशी चलन घेऊन जात असताना पकडण्यात आलाय। अब्दुल रशीद मोहम्मद असे या प्रवाशाचं नाव आहे। एअर इंडियाच्या विमानात अबुधाबीला जात असताना अब्दुल्लाला अटक करण्यात आली आहे। ट्रॉली चेक इन करताना कस्टम विभागानं त्याच्या बॅगेतून 15,000 अमेरिकन डॉलर्स, सौदी अरेबियाचे 1,14,450 रियाल, 760 कतार रियाल असे एकूण 29,73,842 रुपये जप्त केले। त्याच्यावर कस्टम आणि फेमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला।